निसर्गाने करिश्माला रूपाची देणगी दिली होती. एखाद्या राजकुमारीप्रमाणे तिचं रूप होतं. जन्मजात रूपाची खाण असलेल्या करिश्माचे सौंदर्य चार चौघात खुलून दिसत होतं. ज्या कोणा तरुणासोबत तिचं लग्न होईल तो तरुण भाग्यशाली असेल असे तिच्या मैत्रिणी तिला खाजगीत म्हणत होत्या. मात्र झाले उलटेच. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव या तालुक्याच्या गावी राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचं लग्न झालं. तो तरुण अस्सल दारुडा निघाला. तो दररोज दारूच्या अड्ड्यावर नियमित हजेरी लावत होता. करिश्मासारखी देखणी व रूपवान बायको लाभली असताना का कुणास ठाऊक तो देवदास बनला होता. करिश्माचा नवरा दररोज नित्य नियमाने दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी हजेरी लावत असल्याने धरणगाव येथील एका तरुणाच्या हे निदर्शनास आले. संदीप धनगर असे त्या तरुणाचे नाव होते. दारूच्या अड्ड्यावर नियमित हजेरी लावणाऱ्या करिश्माच्या नवऱ्याच्या सवयी संदीपला चांगल्या प्रकारे माहीत झाल्या होत्या. करिश्मा दिसायला देखणी असल्याचेही त्याला माहीत होते. अति दारू पिणारा करिश्माचा नवरा थोड्याच दिवसांचा सोबती असल्याचे संदीपने ओळखले होते. अति दारू पिल्याने करिश्माच्या नवऱ्याचे 2021मध्ये लिव्हर खराब झाले होते. दारुड्या नवऱ्यापासून करिश्मा एका मुलाची आई झाली होती. एका मुलाची आई असलेल्या करिश्माने सौंदर्याचे शिखर सर केले होते. ती रूपाची खाण होती. तिच्या रूपावर भाळलेला संदीप धनगर तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून राहत होता. 3 वर्षापूर्वी म्हणजे 2022मध्ये धरणगावच्या काही महिला व काही पुरुष सप्तशृंगी गडावर पायी जाण्यास निघाले होते. महिलांच्या समूहात करिश्माही सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाण्यास सहभागी झाली होती. सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पदयात्रेतील महिला व पुरुषांच्या समूहात संदीप धनगर हाही आवर्जून मुद्दाम उपस्थित होता. त्याचे कारण म्हणजे करिश्मा त्या पदयात्रेत सहभागी झाली होती. सर्व महिला व पुरुष सप्तशृंगी गडावर पोहोचल्यानंतर काही वेळासाठी थांबले. त्याचवेळी संदीप धनगर हा त्याच्या मोबाईलमध्ये एक सेल्फी ग्रुप फोटो काढण्यासाठी पुढे सरसावला. करिश्मा पुढे उभी असताना तो मुद्दाम तिच्या शेजारी उभा राहिला आणि त्याने लगेच फोटो क्लिक केला. त्यानंतर समूहातील सर्व महिला आणि पुरुषांना सोडून संदीपने केवळ करिश्मासोबत बोलण्याची नामी संधी साधली. आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याची बेतात असून मला घरी बोलायचे आहे. मला तुमचा मोबाईल थोडा वेळ घरी बोलण्यासाठी हवा असे तो करिश्माला म्हणाला. करिश्माने देखील तिचा मोबाईल संदीपला बोलण्यासाठी दिला. मोबाईलवरील बोलणे आटोपल्यानंतर संदीपने करिश्माला तिचा मोबाईल परत दिला. त्यानंतर त्याने त्याची ओळख तिला करून दिली. तसेच तिने तिची ओळख त्याला करून दिली. तेव्हापासून तिच्यासोबत बोलण्याची आणि तिच्यासोबत संपर्कात राहण्याची संदीपने एकही संधी सोडली नाही. तो तिच्यासोबत गप्पा करू लागला. मी तुला खूप दिवसांपासून बघत असून माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी खूप दिवसांपासून तुझ्या मागावर आहे असेही त्याने तिच्याजवळ कबूल केले. तू मला खूप आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे संदीप तिला म्हणाला. त्यावर ती त्याला म्हणाली, माझे लग्न झाले असून मी एक विवाहिता आहे. तसेच मला माझ्या नवऱ्यापासून एक मुलगा आहे. त्यावर तो तिला म्हणाला, मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे. तुझा नवरा दारुडा असून तो नेहमी आजारी असतो आणि त्याला केव्हाही मरण येऊ शकते असे भाकीत संदीपने तिच्याजवळ केले. नवऱ्याच्या निधनानंतर तू एकटी पडशील त्यावेळी मी तुला नवऱ्याच्या रूपात साथ देणार आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून त्याने तिचे प्रेम आणि तिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला. आज माझा नवरा जिवंत असून मी एक विवाहिता आहे. मी आज त्याच्या नावाचे कुंकू लावले आहे. त्यामुळे मला तुझा प्रस्ताव मान्य नाही असे तिने त्याला सांगितले. संदीप मात्र हार पत्करण्यास तयार नव्हता. तो तिला म्हणाला, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? बघ आत्ताच या ठिकाणी तुझ्या गळ्यात फुलांचा हार टाकून तुझ्यासोबत लग्न करतो. तिला काही करण्याच्या आत त्याने फुलांचे 2 हार विकत आणले आणि एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि दुसरा तिच्याकडून स्वतःच्या गळ्यात टाकून घेतला. अशा प्रकारे लाबाडीने लग्न केल्याचे भासून आता आपण नवरा बायको आहोत असे तो तिला म्हणाला.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनाच्या बहाण्याने सामूहिक पदयात्रा करत आलेल्या संदीपने भूलथापा देत करिश्माच्या गळ्यात हार टाकून तिच्यासोबत फसवे लग्न केले होते. आपण एकमेकांसोबत लग्न केल्याचे आपल्याला दोघांना माहिती असून लवकरच गावकऱ्यांच्या साक्षीने आपण पुन्हा रीतसर लग्न करू असे त्याने तिला वचन दिले. ती देखील नवरा जिवंत असताना सप्तशृंगी गडावर पदयात्रेत त्याच्या बोलण्याला बळकली. तुझा दारुडा नवरा लवकरच जीवनयात्रा संपवणार असून त्याच्या पश्चात मी तुला नवऱ्याच्या रूपात सहारा देणार असल्याचे तो तिला पुन्हा म्हणाला. दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिला आणि पुरुष असे सर्वजण पुन्हा धरणगावी परत आले. त्यानंतर काही दिवसांनी करिश्माचा नवरा काही कामानिमित्त नाशिकला गेला होता. करिश्माचा नवरा नाशिकला गेल्याची संधी साधत संदीपने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. माझ्या मोबाईलमध्ये आपले वरमारा घालतानाचे फोटो असून आपण नवरा बायको आहोत. मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येतो. त्यावर करिश्मा त्याला म्हणाली, माझा नवरा सध्या जिवंत असून मी त्याच्या नावाचे कुंकू लावते. संदीप तिच्यावर केवळ जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर नवऱ्याचा हक्क दाखवत होता. त्याच रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सर्व गाव झोपेत असताना हळूच चोर पावलांनी संदीप धनगर तिच्या घरी आला. त्याने तिचा घराचा दरवाजा टकटक वाजवला. करिश्माने दरवाजा उघडताच तो धाडकन तिच्या घरात आला. तू कशाला आला? आपले रीतसर लग्न झाले नसून मी आरडाओरड करेन अशी तिने त्याला धमकी दिली. मात्र संदीप हार पत्करणारा नव्हता. तू आरडाओरड केलीस तर मी आपले जोडीने काढलेले फोटो व्हायरल करेन आणि तुझी बदनामी होईल असा त्याने तिला दम दिला. त्यावर आपले समाजासमोर लग्न झालेले नसून अद्याप माझा नवरा जिवंत आहे असे ती त्याला सांगू लागली. मात्र त्याने तिचे काही ऐकून न घेता तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण केले. त्यानंतर संदीपला तिच्यासोबत शरीर संबंध करण्याची जणू काही चटकच लागली. संधी साधून तो जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर आणि धाकावर तिच्यासोबत तिच्याच घरी शरीर संबंध करू लागला. निसर्गाने करिश्माला संदीपपासून गर्भवती करण्यास सुरुवात केली. तुझा नवरा लवकरच मरणार असून त्याच्या पश्चात मी तुझ्यासोबत लग्न करून तुझा सांभाळ करणार आहे अशा भूलथापा देत तो तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध प्रस्थापित करू लागल्यामुळे आधी मूल होऊ देण्यास नकार देणारी करिश्मा आता संदीपपासून मूल होऊ देण्यास राजी झाली. अशा प्रकारे गर्भवती करिश्माने तिचा नवरा जिवंत असताना फेब्रुवारी 2023 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 3 महिन्यांनी करिश्माच्या दारुड्या नवऱ्याचे उपचारादरम्यान निधन झाले. करिश्माच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर आता संदीपला रान मोकळे झाले होते. तो तिला अधूनमधून फोनपेच्या माध्यमातून खर्चासाठी पैसे देऊ लागला. तो हक्काने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता. नवऱ्याच्या निधनानंतर ती संदीपकडे हक्काचे लग्न करण्याची गळ घालू लागली. मात्र आता संदीप तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ताकास तूर लागू देत नव्हता. माझ्या बहिणीचे लग्न बाकी असून तिचे लग्न झाल्यानंतर आपण लग्न करू असे म्हणत तो वेळ मारून नेत होता. मात्र एके दिवशी त्याने तिला स्पष्ट शब्दात नकारच दिला. मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असे म्हणत त्याने तिला त्याच्या घरी चर्चेसाठी बोलवले. ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी त्याच्या बहिणी हजर होत्या. त्या सर्वांनी मिळून करिश्माला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तू माझी बायको नाही आणि तुझा मुलगाही माझा नाही असे म्हणत त्याने तिच्यासोबत आपला काही संबंध नाही असे तिला धमकावत म्हटले. अखेर करिश्माने धरणगाव पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यापुढे मांडली. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तिची दर्दभरी हकीकत ऐकून घेत संबंधित ठाणे अंमलदारास फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितली. पीडित करिश्माने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.